15 अगस्त 2024 से परभनी शहर के आमरण उपोषण जो ग्राउंड है, जंतर मंतर जिसे कहा जाता है, छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर के सामने 15 अगस्त से पठान हमीद खान शेर खान जो कि पाथरी पोहे टाकड़ी के रहने वाले हैं, और जो हमीद खान पठान है उनकी तबीयत सीरियस हो चुकी है। 15 दिन हो चुके हैं जो आमरण आंदोलन चल रहा है, लेकिन प्रशासन जो कार्रवाई करनी चाहिए वो अभी तक नहीं हो रहा है। और उनकी भी वो भी कह रहे हैं कि जब तक उनको निलंबन की जो कार्रवाई है, जो सस्पेंशन ऑर्डर है, तब तक नहीं मिलते उनके हाथ में, तब तक वो अपना आमरण उपोषण नहीं छोड़ेंगे। बात करते हैं पठान हमीद खान से। हमीद खान साहब, आपकी तबीयत तो अब मामला काफ़ी सीरियस होता जा रहा है, 15 दिन हो गए आमरण उपोषण को। आखिर ये कब तक आपका आंदोलन चलेगा? आप आपकी तबीयत के बारे में भी देखिए, ये आंदोलन कब खत्म होगा और कार्रवाई क्यों नहीं हो रही? जब पूरे पुरावे दिए हैं आपने तो क्या? वर सचिव आणि सचिवांशी माझा संपर्क झालेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की दोषारोपपत्र आम्ही दाखल करून घेतलेले आहेत आणि सदरील जे प्रकरण आहे ते कारवाईसाठी आम्ही पुढे पाठवलेलं आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे, माझं उपोषण हे सुरू आहे। काल पण माझा BP खालवला होता, पण डॉक्टर मला लगेच 7-7.25 किलो माझं वजन पण कमी झालेलं आहे आणि काल डॉक्टरांनी मला सल्ला दिला होता की तुम्ही ॲडमिट व्हा, तुमचा BP लो होत आहे। तर मी काही त्यांचं हे केलं नाही, पण आज मला किडनी स्टोनचा पण प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे पण माझा BP खावलेल्यामुळे आज मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोलिसांच्या विनंतीनुसार मी इथे उपचार घेण्यासाठी आलेलो आहे। तरी पण माझं आमरण उपोषण सुरूच आहे। उपचार झाल्याच्या नंतर मी परत उपोषणस्थळी पोहोचणार आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सचिवांना की लवकरात लवकर त्यांनी कारवाई निर्गमितचे आदेश काढावे आणि त्या वेळेच्या नंतरच मी पुढील जे काही माझा निर्णय ते मागे घेईल। जोपर्यंत मला ते आदेश निर्गमित केलेले आदेशचा पुरावा किंवा त्यांचे पत्र मला देत नाही तोपर्यंत मी उपोषण जलसंधारण विभागाने अवर सचिव किंवा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी किंवा जिल्हाधिकारी परभणी यांनी केलेली जी कारवाई आहे त्यांचे आदेश मला उपोषणस्थळी आणून द्यावे, त्याच्यानंतर मी तुमच्यावर जीवघेणा हल्ला पण झाला होता, तर पोलीस प्रशासनाने काही तुम्हाला प्रोटेक्शन सुरक्षा दिली नाही? आरोपी पकडले की नाही? काय माहिती दिली? पोलिसांनी मला सुरक्षा दिलेली आहे आणि आरोपींचा शोध अजून सुरू आहे। आरोपी पकडलेले नाही आहे, पण त्यांचा शोध सुरू आहे। नक्कीच पोलीस त्यांना पकडतील व योग्य ती पुढे ते कारवाई करतील। मॉडेल पण वाकणार नाही जोपर्यंत माझा आदेश निघत नाही। कविराज कुशीच्या विरोधात जोपर्यंत व्यवस्थित कारवाई पुढे मंत्रालयातून होत नाही तोपर्यंत आदेश माझ्या हातात येत नाही, मी उपोषण सोडणार नाही।